Good morning, children. Once more, I welcome to all of you. Today, we are going to learn EVS subject means Environmental Studies Standard 3rd. Lesson number 11. Our need for air. Our means आपण सगळे correct. Need. Tell me answer. Need means what? गरज. Okay. And air means हवा. Very good. मग आपल्या सर्वांना एअरची गरज आहे. आपल्या सर्वांना एअरची गरज आहे मीन्स हवेची गरज आहे. कॅन यू टेल चिल्ड्रन सी इयर फर्स्ट पिक्चर सी इयर फर्स्ट रिडल टू सॉल्व. ओके. देअर समथिंग देअर इट इज टू बी फाउंड अप अँड डाऊन अँड ऑल अराउंड. यू कांट टच इट, यू कांट सी इट, बट sure as you can name it. Can you tell children's answer? There's something there. It is to be found up and down and all around. You can't touch it, you can't see it, but sure you can name it. Okay, tell me. Yeah, very good. बघा, तुम्हाला दिसत नाही पण स्पर्श होते. डोळ्याला दिसत नाही पण स्पर्श होते. आजूबाजूला सगळीकडे असते. मी कोण? एअर. करेक्ट. व्हेरी गुड. सी चिल्ड्रन्स सेकंड पिक्चर. ट्राय दिस. सी द सेकंड पिक्चर. 2 चिल्ड्रन्स इज देअर. 1 बॉय अँड 1 गर्ल. अँड ब्लो अ बलून. व्हॉट डिड यू फील इन इट? ब्लो अ बलून. What did you feel into it? You feel in the balloon air. Very good. आपण फुगा फुगवतो आणि त्या फुग्यामध्ये काय भरतो? एअर मीन्स हवा. एअर. ओके, गुड. सी एअर. देअर इज एअर ऑल अराउंड अस. दो वी कॅन फील इट, वी कॅनॉट सी इट. एअर डज नॉट हॅव कलर, स्मेल और टेस्ट. एअर देअर इज अ एअर ऑल अराउंड अस. हवा सगळीकडे असते. बघा, बंद खोलीत असते, बाहेर असते, घरामध्ये असते, कुठंसुद्धा स्कूलमध्ये असते. देअर इज अ एअर ऑल अराउंड अस. सगळीकडे हवा असते. दो वी कॅन फील इट, वी कॅन सी इट. तुम्हाला स्पर्श जाणवतं त्याचं पण दिसत नाही. एअर डज नॉट हॅव कलर, स्मेल और टेस्ट. देखो, एअर डज नॉट हॅव कलर, स्मेल अँड टेस्ट. हवेला कलर, स्मेल आणि टेस्ट असतो का? एअर सॉल्टी, तिखट असं आहे असं म्हणतो का? नाही. स्मेल आहे असं म्हणतो का? नाही. कलर आहे असं म्हणतो का? नाही. एअर डज नॉट हॅव कलर, स्मेल और टेस्ट. ओके. सी इयर. Inhalation means what? We breathe in air through our nose, that is a inhalation. नाकाने आपण श्वास घेतो, हवा आतमध्ये घेतो. नाकाने आपण हवा आतमध्ये घेतो, त्याला श्वास घेणे म्हणतात. मीन्स इनहालेशन. वी ब्रीथ इन एअर थ्रू our nose, that inhalation. Exhalation means what? We breathe out air through the nose, that is the exhalation. त्याच नाकाने आपण हवा बाहेर टाकतो, त्याला एक्झालेशन म्हणतात, म्हणजे उच्छ्वास. बघा, 2 मिनिट शांत बसून तुम्ही बघा, इमॅजिनेशन करा. श्वास आपण हवा आतमध्ये नाकाने आतमध्ये सुद्धा घेतो आणि बाहेरसुद्धा सोडतो. आतमध्ये घेत असताना त्यांना इनहालेशन म्हणतात आणि बाहेर सोडताना एक्झालेशन म्हणतात. मग या दोघांना काय म्हणतात बघा आता? रिस्पायरेशन. इनहालेशन अँड एक्झालेशन आर टुगेदर कॉल्ड ब्रीदिंग. वी ब्रीथ कंटिन्युअसली, दॅट इज कॉल्ड रिस्पायरेशन. बघा, इनहालेशन अँड एक्झालेशन या दोन्हीचा मिळून श्वासोच्छ्वास होतो. आपण न थांबता कंटिन्युअस काय करतो? रिस्पायरेशन करतो, श्वसन घेत असतो. बघा, आपलं श्वास हे कंटिन्युअस चालूच असतंय.
म्हणजे आपण इनहेलेशन हे कंटिन्युअस चालूच असते, कधीही बंद होत नाही. आपण झोपेतसुद्धा श्वास घेत असतो. ओके, सी नेक्स्ट पेज नंबर 66. Can you tell children, when a man is sleeping quietly, why do we see his chest going up and down? बघा, कधी तुम्ही निरीक्षण केलं का तुमचे फादर ग्रँडमदर शांत झोपलेले असताना त्यांचं छाती किंवा पोट वर खाली अप डाऊन होत असताना दिसते. ज्यांचं पोट असते त्यांचं खूप छान दिसून येते. ओके, why do we breathe? We need our body to function properly. We need air for that purpose. When we breathe in, take air into our body. Air makes us feel fresh and lively. Air is necessary for our body to get the vigor we need to work properly. Like us, all other living things also need air. If we look carefully, we can see a dog chest also going up and down. It tells us that animals also breathe. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला एअरची गरज आहे. मग श्वास आपण इनहेलेशन करताना सुद्धा आतमध्ये घेतो आणि ताजतवानं वाटतं. बघा, आपल्या क्लासरूममध्ये जर आपण सगळे खिडक्या बंद केलो, दरवाजा बंद केलो तर आपल्याला एअर आतमध्ये येते का? श्वास होते का व्यवस्थित? नाही. म्हणजे शरीराची कामं व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक ती एअर आपल्याला पाहिजे. ऑल लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड एअर. प्लांट्स, animals, birds and peoples need also air. If we look carefully, we can see dog chest also going up and down. It tells us that animals also breathe. बघा, प्राण्यांना सुद्धा एअरची गरज असते आणि ते सुद्धा इनहेलेशन करत असतात. ओके, थँक्यू.